नमस्कार मित्रांनो. दोन देशात युद्ध सुरू झालं की आपल्याला वाटतं आपलं काय जाणार. पण सावध व्हा. इस्रायल आणि इराणमध्ये पडणारा प्रत्येक बॉम्ब तुमच्या खिशावर डल्ला मारतोय. जळगावची केळी असो किंवा आपली द्राक्ष किंवा कोकणचा आंबा, युद्धाच्या आगीत आपला पोशिंदा म्हणजे शेतकरी होरपळतोय. आणि हे कसं? चला पाहूया या व्हिडिओमध्ये सविस्तर. पहिली गोष्ट म्हणजे शेतीचा खर्च. भारत आपल्या गरजेचं 40% पोटॅश आणि इतर खत रशिया बेलारूसकडून घेतो. खतांचा तुटवडा निर्माण झाल्याने काळ्या बाजाराला ऊत येतो. तुम्हाला युरियाचा तुटवडा माहीतच असेल. इराणच्या संकटामुळे कच्च्या तेलाचं भाव वाढलेत. त्यामुळे डिझेल महागलं की ट्रॅक्टरची मशागत मागते. वाहतूक खर्च वाढल्याने व्यापारी शेतकऱ्याकडून माल कमी भावात घ्यायला सुरुवात करतो. म्हणजे पीक येण्याआधीच तुमचा खर्च 20 ते 30% वाढला आहे. आता बोलूया निर्यातीवर. केळीसाठी इराण हा आपला सर्वात मोठा ग्राहक आहे. पण समुद्रमार्ग धोक्याचा झाल्याने व्यापारी माल उचलायला तयार नाहीत. ज्या केळीला 2,500 रुपये क्विंटल भाव मिळायला हवा होता, ती आता 1,500 रुपये क्विंटल भावाने विकली जाते. द्राक्ष बागायतदारांनी मोठी स्वप्न पाहिली होती, पण लाल समुद्र संकटांमुळे जहाजांना 10 ते 15 दिवसांचा दूरचा प्रवास करावा लागतोय. त्यामुळं माल सडण्याची भीती वाढली आहे. परत मालसुद्धा वेळेवर पोचत नाही. आता हापूसचा हंगाम सुरू होतोय. जर हे युद्ध लांबलं तर कोकणातील आंबा परदेशात पाठवणं कठीण होऊन बसेल. विमानाचं आणि जहाजांचं तिकीट महागल्यामुळं वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळं परदेशातील ग्राहक एवढा महाग आंबा घेतील का, हा प्रश्न आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारनं निर्यात शुल्कात सवलत द्यावी आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं, हीच आमची मागणी आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, एकाच मार्केटवर अवलंबून न राहता स्थानिक बाजारपेठेंचा शोध घ्या. शक्य असेल तर मालावर प्रक्रिया करून साठवणूक करा. धन्यवाद.